वैजापुरात अवैध गोवंश तस्करी प्रकरण उघड, 22 जनावरे जप्त, 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. वैजापूर तालुक्यात गोवंश तस्करीवर मोठी कारवाई उघडीस आली असून बेलगाव रोड परिसरात अवैध गोवंश प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 एप्रिल रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बेलगाव रोडवरील खंडोबा नगर येथील मदरशाच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. रात्री सुमारे 10:30 वाजता ही कारवाई करण्यात आली. छाप्यात पोलिसांना शेडमध्ये 22 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांना चारा पाणी न देता ठेवण्यात आले होते. परिसरात जनावरांचे कातडे, शिंगे तसेच रक्ताचे डाग आढळले, ज्यामुळे येथे अवैध कत्तल चालत असल्याचा संशय बळावला आहे. तपासात संबंधित शेडवर SK ट्रेडर्स असे नाव असून त्याचे मालक असलम कुरेशी असल्याचे समोर आले. तसेच इतर अज्ञात व्यक्तींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 22 जनावरे जप्त केली असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये विविध जातींच्या गायी व कालवडीचा समावेश आहे. या प्रकरणी असलम कुरेशी व इतर अज्ञात आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.